लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तुम्ही तर बघितलीच असेल। तर कला ही सर्वांसाठी नाश्ता घेऊन आलेली असते आणि रोहिणी म्हणत असते, कला तुला तुझ्या माहेरी जायचं तर खूपच खुश दिसते। तर कलाही हसत असते। तर कला म्हणत असते, मॅडम ते आज माझ्यासोबत माझ्या माहेरी येणार आहे, त्याच्यामुळे त्यांचे ओट्स मी भिजवलेलेच नाही आहेत रात्री। तर सरोज खूपच वैतागते आणि म्हणत असतो, हा अधिकार तुला कोणी दिला आणि तुला कोणी सांगितलं की अद्वैत तुझ्यासोबत तुझ्या माहेरी येतोय म्हणून। आणि बोलायचं झालं तर अद्वैतला तू ओ साहेब असं म्हणायचं, आवाज द्यायची। हे ऐकून सरोजचं हे ऐकून बोलणं कला मात्र खूपच नाराज होते आणि कला ही अक्कल लढवतच बोलत असते। तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत खूप तयार होऊन आलेला असतो। तर अद्वैतची काकू म्हणत असते, हे काय अद्वैत तू कुठे बाहेर चाललास का? तर अद्वैत म्हणत असतो, हो काकी मी बाहेर चाललो, मी खरेच्या घरी चाललो। हे ऐकून सरोजला मात्र खूपच सरोजच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सरोजला खूपच राग येतो। तर कला म्हणत असते, अद्वैत साहेब तुमचं आवरलं का, निघायचं का? तर अद्वैत तिच्यावर रागावतच म्हणत असते, हे काय नवीनच लावलं आता साहेब मुकाट्याने तू मला अद्वैतच म्हण। तर हे ऐकून मात्र सरोजला परत खूपच राग येतो आणि सरोज ही सर्वांसमोर खूपच तोंडावर पडलेली असते। तर रोहिणी मात्र सरोजकडे बघतच असते आणि कला ही मनाशी हसतच सरोजकडे बघत असते। आणि तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला लाईक करून लगेच आपल्या चॅनलवर हा एपिसोड बघा।